इकडे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने हे शरद पवार यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। प्रवीण माने शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका जाहीर करणार आहेत। दरम्यान 2 दिवसांपूर्वी फडणवीसांनी मानेंची भेट घेतलेली होती। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। जयदीप, अमोल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीतला संघर्ष आहे तो इंदापुरातला पुढे आला होता। राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष होता आणि त्या भाजप कार्यकर्त्यांशी समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे इंदापुरात आले होते। परंतु ज्यावेळेस इंदापुरात हेलिकॉप्टरनी उतरले त्यावेळेस त्यांच्या स्वागताला प्रवीण माने होते। खरं तर अनेकांच्या ज्या आहेत त्यामुळे भुया उंचावल्या होत्या आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे हर्षवर्धन पाटील यांच्या घरी येणार होते। परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या घरी न येतात देवेंद्र फडणवीस थेट प्रवीण माने यांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की आता प्रवीण माने जे आहेत ते अजित पवारांसोबत गेले आहेत का। त्यानंतर प्रवीण माने यांना विचारणा केली असता त्यानंतर त्यांनी 2 दिवसानंतर भूमिका जाहीर करेन असं सांगितलं होतं। आज त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती पत्रकार परिषद आहे आणि याच्यामध्ये प्रवीण माने जे आहेत ते अजित पवारांच्या गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला मिळालेली आहे। सकाळी 10:30 वाजता जो आहे तो पक्षप्रवेश पुणे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत होणार आहे। खरं तर प्रवीण मानेंनी सुप्रिया सुळेंची साथ सोडणं म्हणजे हा शरद पवारांना धक्का मानला जातो। त्याचं कारण असे की गेल्या अनेक दिवसापासून प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले होते। अनेक त्यांनी सभा देखील गाजवल्या होत्या आणि त्यानंतर आता प्रवीण माने जे आहेत ते शरद पवारांची साथ सोडून आता अजित पवारांसोबत निघालेले आहेत आणि त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ असलेला जो विधानसभा मतदारसंघ आहे इंदापुरात त्यामध्ये आणखी एक फडणवीसांनी जो आहे तो मासा गळाला लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर फडणवीस जे आहेत ते कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आले होते परंतु शरद पवारांचा एक मोठा नेता जो आहे तो फोडण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलेलं आहे आणि जर असं देखील बोललं जाते की तुतारीच्या चिन्हावरती प्रवीण माने देखील संभाव्य उमेदवार असू शकले असते। परंतु आता शरद पवारांची साथ सोडून जे आहेत ते प्रवीण माने जे आहेत अजित पवारांच्या गटात जाणार आहेत। सकाळी 6:30 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करतीलच परंतु त्याआधी एबीपी माझाच्या सूत्रांना दिलेल्या अविश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते अजित पवारांसोबत जाणार आहेत। निश्चित या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू जयदीप। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।